आज आपल्याला मॅथमॅटिक्स पार्ट 1 त्यातला सेट्स हा टॉपिक जो आहे इयत्ता 9वीचा त्यातला पुढचा पॉइंट आहे टाइप्स ऑफ सेट, तो बघायचा आहे। आपल्याला जे सेट संचाचे जे प्रकार बघायचे आहेत ते साधारणपणे त्याच्यामध्ये किती एलिमेंट आहेत यानुसार आपल्याला त्याचे प्रकार बघायला मिळतात। तर पहिला प्रकार आहे सिंगलटन सेट। आता आपण त्याच्या नावावरून लक्षात ठेवू, सिंगलटन सेट। सिंगल म्हणजे एक, ज्या सेट मध्ये एकच घटक आहे। अ सेट हॅव्हिंग ओनली वन एलिमेंट इज कॉल्ड ॲज सिंगलटन सेट। मग आता आपण याचं उदाहरण घेऊ शकतो। सपोज A is set of element x such that x is even number between 2 and 6। 2 आणि 6 यांच्या दरम्यान येणारा इव्हन नंबर। मग आता त्याची लिस्ट जर मी केली तर मला या लिस्ट मध्ये काय मिळेल? इथे मिळेल 4, म्हणजे एकच एलिमेंट मिळेल। जर 2 घेतला तर तो नाही येणार, बिटवीन आहे। 6 जर घेतला तर तो पण नाही येणार, फक्त काय येईल? 4 येईल। सो ह्या सेट मध्ये एक आणि एकच एलिमेंट असेल, याला म्हणणार आपण सिंगलटन सेट। त्यानंतर आहे एम्प्टी सेट। एम्प्टी म्हणजे रिकामा, रिक्त संच। मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो रिक्त संच। मग रिकाम्या संचामध्ये काय असेल? एकही घटक नसेल। आता त्याचं उदाहरण आपण घेऊया। बी set of element x such that x is a natural number between 2 and 3। natural number between 2 and 3। 2 आणि 3 याच्या दरम्यान येणारी नैसर्गिक संख्या। तर 2 नंतर येणारी नैसर्गिक संख्या आहे 3, त्यामुळे 2 आणि 3 च्या दरम्यान कोणत्याही नैसर्गिक संख्या नसतील। म्हणजेच या सेट बी मध्ये काहीही नसेल, तो रिकामा असेल। आणि जो एम्प्टी सेट आहे तो आपण फाय ने पण डिनोट करू शकतो। हे जे चिन्ह काढलेलं आहे याला आपण म्हणतो फाय, फाय एम्प्टी सेट। आता त्यानंतर पुढचा सेट आहे फायनाइट सेट। फायनाइट याला मराठीमध्ये म्हणतो आपण शांत संच। मग आता फायनाइट म्हणजे काय? तर ज्याच्यातले एलिमेंट आपण मोजू शकतो असा सेट। मग आता उदाहरणच द्यायचं झालं तर आपला आवडता सेट डेज ऑफ वीक। सपोज सी इज सेट इन विच वी आर रायटिंग डेज ऑफ वीक। संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे। हे एलिमेंट जे आहेत यातले जे काही मेंबर्स आहेत ज्याला आपण एलिमेंट म्हणतो ते आपण मोजू शकतो। 1 2 3 4 5 6 7। तर हे एलिमेंट ज्या सेट मधले मोजता येतात त्याला म्हणतो आपण फायनाइट सेट। मग हा सी जो आहे सेट ऑफ डेज ऑफ वीक इज फायनाइट सेट, याच्यामध्ये 7 एलिमेंट आहेत। त्यानंतर आहे इनफायनाइट सेट। इनफायनाइट म्हणजे अनंत, याला मराठीमध्ये म्हणतो आपण अनंत संच। मग आता ज्या सेट मधले एलिमेंट आपण मोजू शकत नाही त्या सेटला आपण म्हणणार इनफायनाइट सेट। मग नॅचरल नंबर असेल, होल नंबर असेल, सेट ऑफ इंटिजर असेल, सेट ऑफ रॅशनल नंबर असेल, हे सगळे सेट काय आहेत? they are infinite set because we can't count number of elements in those sets। जसं आपण यातले नंबर ऑफ एलिमेंट काउंट करू शकतो 1 2 3 4 5 6 7, तसं या फायनाइट सेट मधले जे काही एलिमेंट आहेत ते आपण काउंट करू शकत नाही, म्हणून याला म्हणणार आपण इनफायनाइट सेट। ओके, मग याचं उदाहरण द्यायचं झालं तर एन सेट ऑफ नॅचरल नंबर्स 1 2 3 4 dash 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 up to infinity because we don't know which is the greatest natural number। सर्वात मोठा नॅचरल नंबर कोणता हे आपल्याला माहिती नाहीये। समजा कोणीतरी मला सांगितलं की हा एक नंबर आहे की जो सगळ्यात मोठा आहे असं सांगितलं, तर मी काय करेल? त्याला हा नंबर सांगेल, बरोबर आहे? तर हा काय असेल? थोडा मोठा असेल की नाही त्याच्यापेक्षा। मग त्याच्या पुढे तो सांगेल की
लिहिला, इथे 2 लिहिला, म्हणजे अशा पद्धतीने आपण तो नॅचरल नंबरचा सेट आहे, इट नेव्हर एंड्स, आणि त्यातले नंबर आपण किती आहेत ते शोधू नाही शकत. त्यामुळे नॅचरल नंबर, होल नंबर हे जे सेट आहेत, हे सेट काय आहेत? इनफायनाइट सेट आहेत. सो दीज आर टाइप्स ऑफ सेट: सिंगलटन सेट, एम्प्टी सेट, फायनाइट सेट अँड इनफायनाइट सेट. Okay, now next point is equal sets. Suppose we have example these two set A and B. We have two set A and B. A is set of element X such that X is a letter in the word silent, and B is set of element Y such that Y is letter in the word listen. So I am writing these two set by list method. A is equal to S I L E N T. Again this set B by list method: L I S T E N. Now compare the element in these two set. Here S S, I L L, E E, N N, T T. All elements in the set A and set B are same irrespective of their order. त्यांचा क्रम काय आहे, हा क्रम गृहीत न धरता आपण जर यातले एलिमेंट बघितले तर दोन्ही सेट मध्ये जे एलिमेंट आहेत ते सारखेच आहेत. अशा दोन सेटला आपण म्हणतो इक्वल सेट. सो हियर A इज इक्वल टू B. A आणि B हे दोन काय आहेत? इक्वल सेट आहेत. मग याचा अजून एक उदाहरण आपण घेऊ शकतो. सपोज P इज सेट ऑफ मल्टिपल ऑफ 2 which are less than 20. P is set of element X such that X is multiple of 2 and is less than 22. ओके, याची लिस्ट केली तर आपल्याला मिळेल 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18 and 20. And I have another set Q having element Y such that Y is even number between 1 to 20. And by list this set is like this: 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18 and 20. So all element in set P and Q are same. Therefore set P is equal to set Q. These two sets are equal sets. So in this way we have studied the concept equal set. Thank you.